राधे जानते देवा राधे जानते घरी दत्त तोपदारी करीत असे. देवानी नाथ महाराजांकडे सेवा केली म्हणूनच कदाचित देवाचा बऱ्यापैकी सान्निध्य प्राप्त झालं. 36 वर्ष सान्निध्य मिळालं. थोडं तिडकं नाही. किती वर्ष? 12 वर्ष उद्धव रूपात, 12 वर्ष पांडुरंग रूपात आणि 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपात. ते सगळं वर्णन ते संत निळोबाराय महाराज करतात. आणि असा अधिकार ज्यांचा प्राप्त आहे महाराज, जे शांत श्रीमंत आणि संत आहेत, ते नाथ महाराज सांगतात. आवडे देवाची नाथांच्या भागवतातली एक ओवी आहे, ते एवढीच फक्त सांगतो, पुढचं सांगत नाही. आवडे खावयाची मासा इतकं सांगतो. तुम्हाला सगळे समजूतदार आहेत म्हणून पुढचं कळालं असेल काय. नाथ महाराज म्हणतात, जर यदा कदाचित तसं काही अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पातक फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं धर्मशास्त्रामध्ये, म्हणून ते खाऊ नका इतरचं घाणगुण. मग आवडे देवाची, देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. मग मला आता एक प्रश्न आहे तुम्हाला, देव आहे का खरंच? देव आहे का? सांगा ना. झोपले का काय? अजून बाकी आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. देव आहे का नाही? तर उत्तर तुमचं आहे. दाखवा बरं. नाही दाखवू शकत? अहो हे काय मागच आहे. मारुतीदायक तिकडं देवादिदेव महादेव आहे. देव देव आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसलाच पाहिजे असापर्यंत जणांचा आग्रह असतो. अहो देव नाही या विषयावर आमच्या छत्रपती संभाजीनगरामध्ये तापडिया नाट्य मंदिर नावाचं नाट्य मंदिर आहे. एका महाभागाचं विद्वानाचं त्या ठिकाणी 3.5 तास व्याख्यान ठेवलं. नाना देव नाही या विषयावर. योगायोगानं त्याला एकच जण आयोजकापैकी माझा मित्र होता, म्हणजे वर्ग मित्र होता. तो म्हणला, बाबा तुम्ही पण. अरे म्हणलं तू विषय ऐक नको. तो म्हणे नाही फक्त तुम्ही उपस्थिती. अरे म्हणलं नको. ते म्हणे ऐकायलाच तयार नाही. म्हणलं तर आलो. गेलो बा. म्हणलं बघू तरी काय काय याच्याकडचे मुद्दे आहेत. गेलो. देव नाही. 3.5 तास पटून गेले. किती? 3.5 तास. अहो 3 तासानंतर ऋषी महाराज मला वाटायला लागलं की देव नाही. काय ते प्रमाण, काय ते व्यक्तीचा अभ्यास, त्या व्याख्यात्याचा प्रचंड त्या ठिकाणी तयारी. आणि 3.5 तास झाल्यानंतर कमीत कमी सगळ्यांनी उभारून 10 मिनिटं टाळ्या वाजवल्या. किती अभ्यास विचार करा. म्हणजे किती लोकांना ते पटलं असेल. पण आता काय नवीन नियमाप्रमाणे त्या ठिकाणी ते व्याख्याता असो, कीर्तनकार असो किंवा कुणी असो, आपण त्याचं ऐकल्यानंतर त्याच्या जवळ जायचं, त्याला विचारायचं खूपच छान झालं, खूपच कौतुक आहे वगैरे वगैरे करताना, आणि नंतर त्याच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा. नवीन प्रथा किंवा नवीन पद्धत पडली. ते सेल्फी घेताना त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं. म्हणले महाराज तुमच्यासोबत एक फोटो. म्हणलं कशाला याच्यासोबत बाबा फोटो? पण म्हणले नाही नाही चला या आग्रह. पण मित्राचं ऐकावं लागतं. सगळे भेटावेत पण जुने भेटून आणि त्यांना सगळं माहिती असतं कोण किती पाण्यात होतं. पुष्कर महाराज आता तेच म्हणतात, पण याच्या अगोदर ए पुष्कर चल ना हे म्हणणारे तेच. सगळे भेटावे जुने भेटून येत. विठ्ठल विठ्ठल. आम्ही फोटो बिटो काढला. मी पण त्यांचं कौतुक करायला सुरुवात केली. ऐकावर का पूर्ण? नाही तर एखादं उठून मला मारायला येईल. ऐका पूर्ण ऐका. दृष्टांत झाल्यानंतर मग ठरवा. झालं. काय तुमची शब्द खेळ, काय तो प्रचंड अभ्यास म्हणलं तुमचा. कमाल आहे म्हणलं कमाल. आजपर्यंत अनेक व्याख्यानं मी माझ्या आयुष्यात ऐकले, पण मला असा व्याख्याता भेटला नाही. म्हणलं काय अभ्यास तोडच नाही. म्हणलं अप्रतिम.
फक्त म्हणलं माझा एक प्रश्न आहे. ते म्हणले काय महाराज? मी ओळख करून देते म्हणून महाराज म्हणले काय महाराज? मी म्हणले सगळं काही तुम्हाला कसं काय शक्य झालं? तो म्हणला महाराज काहीही नाही, सगळी देवाची कृपा. ज्यांना समजलं धन्यवाद, बाकीच्यांना अजून अभ्यास करावा लागेल. देव नाही असं म्हणणारे सुद्धा देवाचं अस्तित्व मान्य केल्याशिवाय राहत नाही. मला सांगण्याचा हेतू हा आहे. म्हणजे जगात देव आहे की नाही सांगा. अहो देव आहे ते आमच्या सगळ्या संतांनी प्रमाण दिलंय. येथुनी पाहे तेथवरी तव तव अवघा येथे हरी, आता जाऊनी कोठे राहू, जिकडे पाहे तिकडे देव. गिरी कपाटी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी, एका बैसला निरंजनी जनार्दन जनिवनी. किंवा तुमच्या पाठातलं प्रमाण देतो, हे आमच्या पाठातलं झालं तरी तवळीचं, तुमच्या पाठातलं मुद्दामून सांगतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी. नाथांचा हरिपाठ रोज जो व्यक्ती पारायण करतो त्याच्या मुखात आपोआप 126 वेळेस हरी हा शब्द उच्चारला जातो. या व्यतिरिक्त नामस्मरण भक्ती काय असावी दुसरी? तुम्हाला असं काहीतरी गैरसमज असेल की फक्त माऊलींचा हरिपाठ आणि नाथांचाच हरिपाठ हे दोन हरिपाठ संप्रदायामध्ये प्रचलित म्हणून या दोघांनीच फक्त हरिपाठ लिहिलेत, असं नाही बरं का. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी सुद्धा हरिपाठ प्रकरण लिहिलंय. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सुद्धा हरिपाठ प्रकरण लिहिलंय. त्या ठिकाणी अजून पुढे जाऊन सांगू, निवृत्तीनाथांचं सुद्धा परंपरेने हरिपाठ आहे. संत मुक्ताई महाराजांचं सुद्धा 12 अभंगाचा आहे पण आहे. आणि श्रीमंत सोपान काकांचा सुद्धा या ठिकाणी हरिपाठ आहे. म्हणजे मला सांगण्याचा हेतू निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्यांनी हरिपाठ प्रकरण त्या ठिकाणी स्पर्श केलंय. आणि याचं का सांगितलं की अतिशय सोप्या भाषेमध्ये ज्यांना वेदांत समजत नाही, ज्यांना शास्त्राच्या चर्चा करता येत नाही, ज्यांना त्या ठिकाणी अधर्मी लोक त्रास देतात, त्यांच्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रभूचा हरिपाठ. सर्वसामान्य. त्याच्यातही नाथ महाराजांच्या बाबतीत जर विचार केला ना तर बऱ्याच ठिकाणी नाथ महाराज शांती ब्रह्म असतात आणि बऱ्याच ठिकाणी नाथ महाराज क्रांती ब्रह्म पण होतात बरं का. आता तो नित्य विषय ज्याचा अभ्यासाचा त्याचा विषय हा. शांती ब्रह्म कधी झाले? नाथ महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करे नित्य करून ते म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, काहीतरी साधन हरीचं करा. जेणे नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. पुढं फार मोठा अभंग आहे. पण मला सांगायचं, माझ्या वडिलांसारखे तुम्ही करा रे बापांनो, माझ्या लेकरासारखे तुम्ही करा रे बापांनो, प्रेमाने सांगितलं. पण समजलं का लोकांना त्या काळात? नाही महाराज. मग
भाषा बदलली, शांती ब्रह्मचे क्रांती ब्रह्म झाले. काय माये गेली होती भूतापाशी, हरिनय मुखासी अरे मुढा. आमचे जगद्गुरु तुकोबाराय महाराज सुद्धा टोपलीत सगळे घरचे देव गोळा केले, टोपलीत ठेवले, डोक्यावर घेतले आणि म्हणू लागले, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. घर पुसो, घर पुसो, इथं जोगही होतो, जोग कंसही होतो आणि भिन्नषड सुद्धा करता येतो. तसं पहिल्या चालीमध्ये त्यांचे महाराज
पहिल्या चालीमध्ये त्या ठिकाणी आमचे महाराज वृंदावनी सारंगमध्ये सुरुवात केला राग, त्याच्यातून मध्येच देशकार देश सगळेच राग 2-4 रागाच्या छटा दाखवल्या आणि मग परत वृंदावनी सारा. ते कीर्तनकाराचं गायकाचं सारखं असतं. कुठं झालं तरी हरिदासाची कथा मूळ पदावर विठ्ठला विठ्ठला. आता त्या ठिकाणी बदलली बरं का गाडी. आता लावून एकदा काम काय असं नाथ महाराज सांगतात, जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. ते म्हणतात जी भांडवल, त्याच्यातच संपर्क ह्याची भांडवल म्हणून विठ्ठल विठ्ठल. ऐकी नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आमचं भांडवलच म्हणजे नामस्मरण विठ्ठल बोला. मुखात अखंड ज्याच्या नामस्मरणे महाराज तो जो प्रकार आहे तो नाथ महाराजांना आवडतो. नवे नवे भगवंताला आवडतं असं भगवंतांनी कदाचित सांगितलं नाथ महाराजांना आणि म्हणून नाथ महाराजांनी अभंग लिहिला. अभंगाचं प्रबंध
बदली कीर्तनकार आणि बदली मृदुंगाच्या ते दोघं जण मित्र म्हणून मोकळे करतो. ते चांगले माझे मित्र आहेत म्हणून त्यांना मला 100% खात्री आहे, त्यांना माझ्या बोलण्याचा राग येणार नाही. आला तरी फक्त कीर्तन झालं भांडा. ते काय असतं महाराज, हे फार मोठं प्रारब्ध जिथं असतं ना त्यालाच त्या बदली कीर्तन आहे. तुम्हाला माहिती ना हरिभक्ती पारायण त्या ठिकाणी श्री ज्यांना वारकरी भीष्म रत्न असं या ठिकाणी सगळे संबोधत होते, नवीन होतेच ते वक्ते बाबा, त्यांच्या बदली कीर्तन केले. तरी ते मला भाऊ महाराज माझ्या ध्यानातच राहिलं नाही. ते फार बोलायला खूप छान बोलत होते. आणि मुक्ताईनगरचं जे युट्यूबला कीर्तन फिरतंय ना धन्यवाद, त्यांची होती तारीख ती, पण ते जमलं नाही. पण योगायोगानं आयोजक आम्हाला विसरले. एकनाथी भागवताचं पारायण ठेवलं, 5,000 लोक बसवले मध्य प्रदेश मधले सगळे आणि महाराष्ट्रातले काय, पण आम्हाला विसरले म्हणजे आम्ही काही कोण हत्तीच्या काळामधून थोडीच पडलो, पण वंशज ती परंपरा पुढे चालवतोय आम्ही म्हणून त्या ठिकाणी. पण योगायोगानं नाथ महाराजांनी आमची एक सेवा तिथे झालीच. आणि त्या कीर्तनानंतर मग खऱ्या अर्थाने पुष्कर महाराज काय आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला नाही जगाला कळालं. विठ्ठल कीर्ती कानी न ऐकावी असं म्हणलेलं. पण ही कीर्ती तुम्हाला माझी सांगत नाही. मी जे उभा आहे तो फक्त नाथ महाराजांचा दास म्हणून तुमच्या समोर उभा आहे. जे काही करता कर्तव्य आहेत माझे सद्गुरू नाथ महाराजांचे आहे. फक्त सांगण्याचा भाग हा की ज्या पद्धतीने नाथ महाराज अभंगातून आपल्याला प्रथम चरणामध्ये सांगतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस जो नामधारक त्या ठिकाणी. आता बऱ्याच जणांचं काय होतं, गल्लत होती आणि गैरसमज होतो की भक्त म्हणजेच नामधारक, नामधारक म्हणजेच उपासक. नाही, हे सगळे प्रकार वेगवेगळे. भक्त पदाला प्राप्त व्हायचं असेल तर त्याची पहिली त्या ठिकाणी पायरी म्हणजे आधी तुम्हाला नामधारक व्हावं लागेल. भगवंताचं नामचिंतन संतांनी दाखवलेल्या मार्गावर तुम्ही मार्गक्रमण केला तर तुम्ही आधी नामधारक होताल. त्यासाठी तुम्हाला नाम साधना करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याची उपरती संत करून देतील की आता तुम्ही उपासना करायला हरकत नाही. मग तुम्ही उपासक त्या ठिकाणी संबोधले जाणार. आणि मग त्यानंतरची सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे भक्त पदाला प्राप्त होणं. भक्त प्रल्हाद या पदाला प्राप्त होणं. भक्त प्रल्हादांना त्या ठिकाणी कितीतरी खस्ता खावा लागला तेव्हा कुठं त्या भक्त पदाला प्राप्त होणं. लक्षात घ्या, मला सांगण्याचा हेतू काय. त्यासाठी जसं नामधारक होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने काही बाह्य लक्षण आणि काही आंतरिक लक्षण सुद्धा महत्वाचे. त्यामधलं पहिलं बाह्य लक्षण म्हणजे तुळशी माळ गळा. आता जे वैष्णव आहेत तेच तुळशी माळाचे धारण करतात. जे शैव आहेत, आता हा काळ पूर्वीचा होता 12व्या शतकापर्यंत. 12व्या शतकापर्यंत फार कठीण होतं महाराज. तुम्ही एखाद्या शैवाच्या घरी गेला आणि तिथं म्हणले चुकून त्यांनी तुमच्या कपाळावरचं उभगंध जर पाहिलं, ज्याला ऊर्ध्वपुंड्र म्हणतात, ते जर पाहिलं तिने तुम्हाला लांबूनच शिव 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 येऊ नको. ते 12व्या शतकाच्या आधीची गोष्ट सांगतो. आणि याच उपर जर एखादा वैष्णव असेल आणि वैष्णवांचं घर असेल त्या वैष्णवांच्या घरामध्ये त्या ठिकाणी जर आता कदाचित एखादा भस्म विलेपित आला तर ते म्हणायचे जय श्रीराम. एवढी चर्चा करायची. कारण हे आडवे येऊ दे. आडव्या उभाचा वाद खूप जुना होता महाराज 12व्या शतकापर्यंत. विचार करण्याची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने जर वैष्णवांचं घर असेल आणि त्या घरातली माता भगिनी सारवायचं काम करत असेल, आता शेणं राहिलं नाही आणि तो विषयच नाही राहिला, पण आता विषयातच सगळं सारवाच झाली समजा असं म्हणायला हरकत नाही. पण सारवताना वैष्णवांच्या घरातील सगळ्या महिला त्या उभ्या उभ्या सारवायच्या. का? विष्णूचं गंध उभं ना. आणि हे शैवाच्या घरी गेला तर सारवायला आडवं. जर यदा कदाचित वैष्णवांच्या घरी एखादं कापड एखादा सदरा फाटला तर त्यांनी तोंडाने म्हणायचं नाही, त्यांनी म्हणायचं टाका टाकून घे. का? शिवून घे म्हणताना भगवान शिवाचा अंश मुखामध्ये. आणि ते नाम त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपण कदाचित शैवामध्ये मोडल्या जाऊ, त्याची गणती होईल, म्हणून ते मुखात शिवाचं नाव सुद्धा नको. इतकी कट्टरता संप्रदायामध्ये. पण 12व्या शतकात खऱ्या अर्थाने क्रांती झाली आणि हरिहरा भेद
किंवा शिव आणि विष्णू दोन्ही एकची प्रतिमा हा या ठिकाणी बोध आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी दिला आणि तेव्हापासून महाराज हा वाद रहित झाला. आता वैष्णव या शब्दाचा अर्थ काय होतो एवढा आपण बघू. वैष्णव या शब्दाचा अर्थ असा होतो, वैश म्हणजे 20 आणि नव म्हणजे काय, 9 म्हणजे 20 आणि 9 किती झाले, 29. वर्षातले 29 उपवास जो करतो त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणतात. आपल्याला बोली भाषेमध्ये लक्षात येतं की वैष्णव म्हणलं काय, जो विष्णूला भजतो, विष्णूचं पूजन करतो त्याला वैष्णव, आणि जो शिवाचं भजन करतो, शिवाचं पूजन करतो त्याला शैव आपल्याकडे बोली भाषेत. पण नाही महाराज, लक्षात ठेवा. आता हा वैष्णव आमच्या आजोबा गमतीने म्हणायचे, वैकुंठवासी दिगंबर महाराज ते म्हणायचे, आम्ही वैष्णव जातीचे, कांदे खाऊ बिनपातीचे. पण वैष्णवांची व्याख्या करत असताना वर्षातले 29 उपवास म्हणजे सोमवार चालतो, बुधवार चालतो अशातला भाग नाही बरं का, किंवा शनिवार तर बऱ्याच जणांना असतो. ते उपवास याच्यात काउंट केले जात नाहीत, मोजले जात नाही. मग कोणते उपवास 29? ते म्हणजे प्रामुख्याने 12 महिन्यातील 12 शुद्ध एकादशी, 12 महिन्यातील 12 वद्य एकादशी, कृष्ण एकादशी, 12 दुने 24 आणि 5 वर्षातील विष्णूंची जयंती. चैत्र ते फाल्गुन मोजलं तर प्रभू रामनवमी पहिला उपास चैत्र महिन्यातला, नंतर नरसिंह जयंती, तिसरा गोकुळ अष्टमी, चौथा वामन द्वादशी आणि 5वा दत्त जयंती. बरेच जण वामन द्वादशीचा उपवास करत नाही, वामन द्वादशीच्या ऐवजी ते महाशिवरात्र बघत. महाशिवरात्र पण केलीच पाहिजे यातील मात्र शंका नाही, पण नियमाने तो 30वा उपास आहे. आणि हे वर्षातले 30, 29, 30 उपास करतात त्यांना खऱ्या अर्थाने वैष्णव महाराज. उपवास या शब्दाचा अर्थ पण काय महाराज, पूर्णान्न ग्रहण न करणे, वासाचा सुद्धा उपवास म्हणून उपवास. आपल्याला फलहार या शब्दाचा अपभ्रंश, आपल्याकडे शब्दाचे अपभ्रंश खूप छान होतात. फलहार हा मूळ शब्द फराळ. आपण जोपर्यंत फराळ म्हणत नाही तोपर्यंत आपलं सुद्धा पोट भरत. फलहार म्हणलं तर कसं वाटतं ते नाजूक, उगं फलहार म्हणजे एखादी फोड, आणि फराळ म्हणजे 2-4 सफरचंद एकदाच जाऊ द्यायचे पोटात, तो भाग नाही, त्याला उपवास म्हणायचं. मला सांगायचा हेतू, आता वैष्णव या शब्दाची अजून जो फोड केली, तो जो विष्णूला भजतो, विष्णूचं पूजन करतो त्याला अर्ध वैश, आणि ते अर्ध जे श्णव आहे ना, त्या श्णवात शिवाचा अंश महाराज. याचा अर्थ जो विष्णूलाही भजतो, विष्णूचंही पूजन करतो, जो शिवाला भजतो, शिवाचंही पूजन करतो त्याला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणलं जातं. विठ्ठल या वैष्णवांच्या संबंधाने ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी कळवळ आहे. आणि बाह्य लक्षण, हे आंतरिक लक्षण सांगितलं, बाह्य लक्षण तुळशी माळ गळा, गोपी चंदन केला. आता बऱ्याच जणांना आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गंधाची किंमतच राहिलेली नाही, म्हणजे गंधाचा गंधच नाही त्यांना असं म्हणायचं. गंध म्हणलं ना, गंध ते म्हणजे अष्टगंध नाही आमच्याकडे असं म्हणतात ते. मला सांगायचं काय भाव आहे लक्षात ठेवा, जो खऱ्या अर्थाने हिंदू धर्म पाळणारा आहे आणि धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून कपाळ मोकळं हे फक्त सुतकामध्ये 10 दिवस ठेवतात. जसं कपाळ मोकळं असतं, आमच्या असं लक्षात येतं कदाचित यांच्या कुणीतरी भावकीतलं गतच प्राण झालेलं आहे किंवा गेलेलं आहे. मग कपाळ का मोकळं ठेवू नये, कारण ते सौभाग्य आहे ना आपलं, ते सौभाग्य आपण आपल्या ठिकाणी मिळवायचं. एखादी सुंदर नखशिकांत दिसणारी आणि नखशिकांत नटलेली एखादी स्त्री असावी, ती पण पातिव्रत्य, धर्म पाळणारी, सगळं काही करावं तिने. मेकअप अक्षरशः आमची मुंबईची 25,000ची मेकअप आर्टिस्ट त्या ठिकाणी तिला आणावं आणि तिच्या हातून तिचा मेकअप व्हावा त्या मातेचा, आणि मेकअप सगळं तिने करावा, नखशिकांत तिने नटावं, सोन्याचे प्लॅटिनमचे दागिने त्या ठिकाणी तिने धारण करावं. सोन्यापेक्षाही महाग प्लॅटिनम आहे बरं का धातू, म्हणून सांगितलं. कदाचित तेही झालं, सगळं काय करायचं, फक्त तिच्या कपाळाला कुंकू लावायचं नाही. इतकं खतरनाक भाषेत वर्णन करतात, रांडी विनी देवी शृंगार पै केला, प्रेमाविण ज्यावी झाला पैसा. भाषा तसं होईल की नाही. आणि हेच एखादी शेतात काम करणारी आमची माता, की जी इतक्याच नववरावर त्यात ते बऱ्याच ठिकाणी फाटलेलं असावं, पण ज्यावेळेस तिच्याकडे नजर जावी
तिच्या गळ्यात एकच सोन्याचं डोरलं असावं, एकच म्हणलं. म्हणजे शेतकरी लोकांकडे सोनं कमी आहे असं मला म्हणायचं नाही बरं का. त्यांचे इतके सगळ्यात श्रीमंत जगात कोणी नाही, मला माहिती आहे, आणि मी शेतकरीच आहे. पण जर यथा कदाचित तिच्याकडे त्या माता भगिनीकडे नजर गेली आणि तिथं ज्यावेळेस ते मेणातलं लावलेलं कुंकू दिसलं ना, महाराज कोणाची काय टाप आहे. तसं वैष्णवांचा धर्म जो सांगितला जातो तो म्हणजे काय, गोपीचंदन टिळा म्हणजे काय, ऊर्ध्व पुंड्र गंध लावायचं सांगितलं. ऊर्ध्व म्हणजे उभं आणि पुंड्र म्हणजे पोकळ. मग हेच का गंध सांगितलं, गोपीचंदनाचा टिळा का सांगितलं. आता बऱ्याच ठिकाणी अभंगात असंही वर्णन आलंय, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, अर्धांगी रुक्मिणी बिंधणे वारीती गोपी बाळाले. ऐकी नाही असं पण वर्णन, पण ते भगवंताचं वर्णन आहे, ते वैष्णवांचं वर्णन नाही, ते भगवंताचं वर्णन आहे. कारण की भगवंताला कस्तुरी गंध कस्तुरी टिळा सुद्धा आवडतो, म्हणून तो ते लावतो. म्हणून सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या, हे ऊर्ध्व पुंड्र लावायचंय. आणि हे का, याचं कारण असं आहे महाराज, या गंधाचा कधी आकाराचा विचार केला का तुम्ही. श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आहे, या गंधाचं वर्णन आहे. या गंधाचं वर्णन असं आहे महाराज, जसा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा चरण आहे तसं या गंधाचा आकार आहे. याचं चरण आपल्या मस्तकाला कपाळावर अखंड असावे, आपल्या हृदयस्थानी असावे, आपल्या नाभीस्थानी असावे, आपल्या दक्षिण स्कंदे वामन स्कंदे असावे, आपल्या पाठीला असावे, आपल्या कमरेच्या इथं असावे. जे खाजू येतं तिथं गंध लावतात त्यांचा विषय नाही बरं का, किंवा सगळ्या अंगाचं पंढरपूर करणारे. पण मुद्रा लावणं या सगळ्या गोष्टीचा विचार हा वैष्णव संप्रदायामध्ये फार प्रामुख्याने येतो. आपण तरी कदाचित एवढं कडक पाळत नाही, पण तुम्ही उत्तरेत जर गेला तर तुमच्या लक्षात येतं अगदी नाकापासून गुडघे. त्याला म्हणायचं ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ. तुळशीची माळ का गळ्यात घालायची, का गळ्यात घालायची. पैंजण पायात का घालायचे, पैंजण सोन्याचे नसावे, फक्त रुक्मिणी मातेला अधिकार होता पैंजण सोन्याचे घालायला. आणि किती देवाची आराधनी होती ना. आणि आपल्याला का नाही, तर सोनं हे सुवर्ण हे सगळ्यात उत्तम धातू म्हणून हिंदू धर्मशास्त्रामध्ये संबोधल्या गेल्यामुळं ते पायात घालू नये, त्याची अवहेलना होते, म्हणून सोनं पायात कधी घालत नाही. आणि तुळशीची माळ गळ्यात का, या तुळशीचे अनेक फायदे महाराज. ही लावली, हिची 8 दिवसांनी हिचे पानं तोडा, ते तुम्ही प्राशन करू शकता. तुमचं ऑक्सिजन लेवल SpO2 चेक केल्यानंतर ऑटोमॅटिक वाढल्यासारखी होते. तुम्हाला जास्त दम लागत असेल त्या पेशंटला त्यांनी 100% तुळशीचं पान रोज खावं, चावून खावं, त्याला 100% त्याचा उपाय. त्याच्यानंतर तिची जी मंजुळा येते ती मंजुळा त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी आपण समर्पण करू शकतो. किंवा ती मंजुळा यदा कदाचित वाळली तर फक्त वाळलेल्या मंजुळा एकत्र करायच्या, चुरायच्या आणि दुसऱ्या कुंडीत टाकायच्या, परत दुसरी तुळस. जशी ज्योत सी ज्योत जलाते चलो लगाते चलो तसं काय. आणि मग ती तुळशी, उदाहरणार्थ तुम्ही समजा एखाद्याच्या लग्नात गेले 8 दिवस पाहुण्या रावळ्याच्या, आणि ती तुळस तुमची वाळली, तिला फेकून नका देऊ, तरी ती कामाची जी महाराज लक्षात ठेवा. किती मोठं होऊ द्या. आणि ती वाळली, ती वाळल्यानंतर कातणारे जे त्यांच्याकडे जायचं, त्याची तुळशीची माळ तयार करून घेते, मणी तयार करतात आणि एक माळ बनवून देतात. ती माळ आपण धारण करा. जर तुमच्याकडे अति माळा झाल्या असतील तर जे माळ धारण करतात त्यांच्याकडे नेऊन द्या, त्याचा मोबदला काही घेऊ नका पैसे का, ती एक सेवा म्हणून करा. बरं, ती आम्ही माळा केल्या, आम्ही ती सगळं केलं, ऑक्सिजन लेवल वाढविली, आम्ही सगळं केलं, दुनिया केली, पण तरी सुद्धा उरलेल्या माळा करताना जे बारीक बारीक तुकडे राहिले शिल्लक, त्याचं काय, ते सुद्धा वाया जात नाही. ते एका पणतीमध्ये घ्यायचे, कुंडामध्ये मातीच्या, आणि 1 चमचा त्याच्यात चांगलं तूप टाकायचं, त्याला लावायची काडी, ते पूर्ण जळू द्यायचं. ते जळल्यानंतर तयार होतो तो बुक्का. येत का लक्षात तुमच्या. म्हणजे काय वाया जातं सांगा, तुळशी लावल्यापासून ते पूर्णपणे तिची हलकीची यात्रा संपेपर्यंत त्या आरोपाशी काय वाया गेलं महाराज. म्हणून तुळशी हे अत्यंत भगवंताला आवडणारा त्या ठिकाणी ते रोप आहे म्हणा, किंवा ते वृक्ष आहे म्हणा, किंवा ते नवे तुळशीचा विवाहच केलाय, म्हणजे ती धर्मपत्नीच आहे. विठ्ठल
केलेला आहे. त्याच पद्धतीने या तुळशीचा वापर काही जरी केलं तर ती काही निकामी आहे अशा प्रकारचं कोणीही आजपर्यंत सिद्ध करू शकलं नाही. जन्माला आल्यापासून ते इहलोकी यात्रा संपेपर्यंत त्या ठिकाणी ती कामाची तुम्हाला लक्षात ठेवा. म्हणून तुळशी महाळ गळा, गोपी चंदन केला, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तिसऱ्या चरणामध्ये नाथमार्ग आपल्याला सांगतात आषाढी कार्तिकी पडणारी दिवाळी, आषाढी कार्तिकी पडणारी दिवाळी, आषाढी कार्तिकी नाही तर उग माझे गाणी पूर्वेकडे आणि पेटीवाला तबल्यावाला पश्चिमेकडे, तसं नाही झालं पाहिजे. त्याला म्हणायचं संयुक्त पद्धतीने आणि एकामेकाला समजून उमजून गाणं ज्याला म्हणतात ते हा प्रकार बरं का. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आणणारी म्हणजे काय. ही आषाढी कार्तिकीची वारी का त्या ठिकाणी निर्माण झाली याचं एकमेव कारण आहे महाराज, आमचे मूळ पुरुष संत बनवतात महाराज. देवाने सुद्धा असा झटका दाखविला एकदा. काय झटका दाखविला माहिती का, 650 वर्षापूर्वीची घटना आहे. पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये आषाढी वारीच्या 15 दिवस अगोदर एक ब्राह्मण बुवा पंढरपूरचे ते अनागोंदी नावाच्या गावात कर्नाटकात गेले. तिथं तुंगभद्रा नदीच्या तीरावर बसलेलं ते छोटस अनागोंदी नावाचं गाव. एका राजाने एक सुंदर अशा प्रकारची नव संख्येमध्ये त्या ठिकाणी भानुदास पांडुरंगा देवीची, रुक्मिणी मातेची त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी मंदिर तयार केलं. ते रुक्मिणी मातेचं हे मंदिर आज अतिशय तिला अलंकार वगैरे भरपूर काही काय सांगावं, इतका शृंगार वगैरे खूप छान त्या ठिकाणी पूजा रोजची असायची. आणि हे ब्राह्मण बुवा त्या देवीच्या दर्शनाला गेले, पाहिलं की देवी म्हणजे कोणाचं मंदिर आहे, ते म्हणजे राजेसाहेबांचं. कोणते राजेसाहेब, मला भेटायचंय. कुठून आला, पंढरपूरून आलो. चला म्हणा. राजेसाहेब पंढरपूरून आले, भूदेव आहेत, तुम्हाला बोलायचं. हा बोला, काय म्हणणे. काही नाही म्हणले. तुमचं मंदिर आहे म्हणे देवीचं. हो म्हणे. तुमचं मंदिर आहे. हो म्हणे, माझंच ते मंदिर, मीच बांधलंय. काय म्हणले, काय या देवीची उपासना करता म्हणले. तू या देवीची उपासना करून मला नाही वाटत म्हणे. तिथे काय झालं काय म्हणले, काही चुकतंय का काय म्हणले माझं. नाही म्हणले, तुमचं काही चुकत नाही. हीच तुमची देवी आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळात झाडलोटीचं काम करते. काय उपासना करत बसली म्हणले या देवीची. राजाला असा तळपायच्या मस्तकाला गेली. म्हणले हो नीट बोला. ते म्हणे नाही मी नीटच बोलतो. खरं असं तर तुम्हाला माझ्याकडून त्या काळात 5,000 सोन्याचा मोहरा देतो. पण ही जी गोष्ट खोटी ठरली तर तुम्हाला त्या ठिकाणी परत तिथून आणि मी इथं पंढरपूरला आणि सुळावरती. पटतंय का. द्या म्हणे, काय हरकत नाही, चला बघा म्हणे, चला पंढरपूरला.
राजा बोलले तर झाले. सगळे राजाची जत्रा, घोडदळ, पायदळ सगळे काही सैनिक वगैरे सोबत घेऊन राजा आनंद घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या देवळात जायचं. म्हणले असं जाता येत नाही, चंद्रभागे स्नान, मागे पहिले चंद्रभागे स्नान करावं लागतं, त्याच्याशिवाय आत एंट्री नाही, प्रवेश. केलं, राजाने पोशाख काढला, स्नान केलं. आता जसे सगळेजण प्रयागराजला जाऊन येतात तसं त्या काळात एवढी गर्दी पंढरपूरला नसायची. पण त्या खालोखाल त्या ठिकाणी स्नान केलं, दुसरा पोशाख परिधान केला, तलवार वगैरे सगळी. म्हणले आता पहिले कुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागतं. कुंडलिकाचं दर्शन घेतलं पांडुरंगाच्या देवळात. फक्त पांडुरंगाने करकटावरी ठेवून या राजाचं सुकुमार मदनाचा पुतळा फक्त असं पाहिलं, कारण ती वामंगी आहे ना डाव्या हाताला. फक्त असं पाहिलं तर म्हणजे पहिलं लगेच रुक्मिणी मातेला कळालं. रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी आपल्या उच्चासनावरून त्या ठिकाणी खाली येऊन लगेच हातात कुंचा झाडू घेतला आणि मंदिर झाडायचं काम सुरू केलं. पाहिलं आणि खरंच दृश्य राजाला तेच दिसलं की खरंच माझी माता या मंदिरात झाडलोट करते. याचा अर्थ या मातेपेक्षाही कुणीतरी श्रेष्ठ देव या जगतामध्ये आहे, तो म्हणजे पांडुरंग. पांडुरंगाच्या प्रेमात तो राजा पडला, रडू लागला. पहिले वाईट वाटलं, नंतर आनंद झाला. म्हणले देवा चला माझ्यासोबत, मी तुम्हाला आनंदीला घेऊन चाललो. कशाला? म्हणले काही नाही, मला खूप आवडले तुम्ही आणि मला तुमचं तिथं सुंदर भव्य दिव्य मंदिर आहे, मी रुक्मिणी मातेची या ठिकाणी सेवा करत होतो, आता मला तुमची सेवा करायची, चला माझ्यासोबत. पांडुरंग म्हणाले माझ्या 3 अटी आहेत, मला एक तर रातोरात न्यावं लागलं, दुसरी गोष्ट त्या काळात सोहळ्याच नाही, आणि तिसरी गोष्ट माझ्या भक्ताचा छळ जर यदा कदाचित तुझ्याकडून झाला तुझ्या नगरीमध्ये तर एक क्षणभर देखील मी तिथे थांबणार नाही. ते म्हणजे तुमचे भक्त कशाला येतील कारण कटात आता हरकत नाही, चला मान्य आहे म्हणले देवा. देव म्हणले मला पण मान्य, चला. लगेच राजांनी त्या ठिकाणी यंत्रणा राबवली. आना गोंदीला पांडुरंग गेले. इकडे आषाढी वारी भरली, देवच देवळात नाही करायचं का. सगळ्यांनी तत्कालीन मिटिंग भरली. माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत श्री नामदेव महाराज, गोरोबा काका, संत भानुदास महाराज आणि ज्येष्ठ म्हणून भानुदास महाराजांची नियुक्ती झाली. सर्वानुमते ठरलं की भानुदास महाराज तुम्ही आनागोंदीला जावं आणि त्या ठिकाणी पांडुरंगाला परत घेऊन यावं. भानुदास महाराज देवभान विसरले, सगळं विठ्ठल विठ्ठलमय झालेलं आयुष्य. आणि मग भानुदास महाराज निघाले आणि दर मुक्काम करत करत आषाढी पासून 2 महिने लागले आनागोंदीला चालत जायला. जसं महाराजांना गुरुजींना 45 दिवस गुरुजी चालत गेलेत अयोध्येला. आजपर्यंत चालत अयोध्येची वारी कोणी नाही केली. मोटरसायकलवर केली, त्याच्यावर केली, विमानाने गेले, पण अयोध्येची चालत वारी करणारे आपल्या मराठवाड्याचं वैभव महाराज वेदशास्त्र संपन्न विशाल गुरुजी. उग कधी पाहिलं तर आम्ही पण वेळे नाही त्यांच्या पाया पडायला. ते करावं लागतं महाराज, तेव्हाच माणूस विनम्र भावनेने आपल्याला नम्र होत असतो. लक्षात ठेवा. त्याला सांगायचं काय झालं, जायला 2 महिने तिथे पांडुरंगाला गेले. बुधवार होता, संध्याकाळी शेजारतीहून मंदिर लागले होते. 9 दारं होते त्या मंदिरात. 9 दुने 18 शिपाई होते. सगळे शिपाई आपोआप बेशुद्ध पडले आणि हात लावली त्याची कुलपेही गळाली. भानुदास महाराजांच्या चरित्राचं वर्णन. हात लावला, कुलप गळाले. भानुदास महाराज थेट देवारामध्ये गाभाऱ्यात गेले. म्हणले देवा शेवटी तू श्रीमंताचा काय चुकलं देवा आमचं, असं काय त्या ठिकाणी नैवेद्यात आमच्याकडून कमी जास्त झालं की हे 56 भोगाचं ऐश्वर संपन्न त्या ठिकाणी जीवन जगायला तू इथं आला. म्हणले राजा आमचं काय चुकलं वारकऱ्यांचं सांग ना देवा. त्यावेळेस देव म्हणाले 1 नाही 2 नाही, काहीही बोलले नाही. एक तुळशीचा हार आणि त्या ठिकाणी एक नवरत्नाचा सोन्याचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. देवभान विसरलेले भानुदास महाराज परत बाहेर आले. परत सगळे शिपाई जागे झाले. नंग्या तलवारीचा पहारा त्या ठिकाणी झाला. सगळे कुलप लागले गेले, सगळं झालं जिकडे तिकडं. सकाळी मात्र काकडा सुरू झाला. पुजाऱ्यांनी एक हार पांडुरंगाच्या गळ्यातले काढले. लक्षात आलं सोन्याचा नवरत्नाचा हार चोरीला गेला. लगेच राजापर्यंत बातमी, राजेसाहेब पांडुरंगाचा सोन्याचा नवरत्नाचा हार चोरीला गेला. राजेसाहेब म्हणले नाही समोर आणू नका, तुला नीट कळवावं, फक्त शेवटची इच्छा विचार. ठीक आहे. पाहिलं हे कुठं होते, तुंगभद्रा नदीच्या तीरावर वाळवंटामध्ये स्नान झालं होतं आणि संध्या करायला बसले. ते गळ्यात तुळशीचा हार गंगेमध्ये अर्पण झाला तुंगभद्रा नदीमध्ये, पण सोन्याचा हार तसाच राहिला आणि तो चमकला. इकडे सूर्योदय झाला, चमकला. संध्या करता करताच पाहिलं तसंच नुसते आवडल्यात भानुदास महाराजांच्या आणि सुळावर देण्याचा प्रयत्न आहे. सुळापाशी आणलं. म्हणले शेवटची इच्छा
काही नाही म्हणले पांडुरंगाचं दर्शन. त्यांना हे सुद्धा माहित नाही की आपल्याला सुळ वाजणार आहे. आणि मग त्या सुळाला पालवी फुटली. भंडास महाराज तिथं अभंग करतात. जरी हे आकाश वर आहे ब्रह्मघोड भंगादाय वडवांगळ तिकून काहीतरी तुझीच वाटप आहे का विठोबा. भंडास महाराजांनी अभंग म्हणले की लगेच पांडुरंग त्या ठिकाणी साक्षात प्रकट होऊन अंगुष्ठा एवढे झाले. अंगुष्ठा एवढे झाल्यानंतर राजेसाहेब पळत झाले. त्यांना वाटले नेमका काय चमत्कार झाला वा आता. पांडुरंग इथं कशाला आहे. मग पांडुरंगाला विचारणा केली, देवा तू का. म्हणले माझी तिसरी अट मोडली. माझ्या भक्ताचा छळ तुझ्या नगरीत झाला. आता मी क्षणभर देखील थांबणार नाही. अंगुष्ठा एवढे झाले. भानदास महाराजांच्या समेत बसले. यायला लागले 2 महिने, जायला लागले 2 महिने. किती झाले. चातुर्मास तयार झाला. म्हणून आषाढी ते कार्तिकी आता महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी तिथंच थांबतात. आता जाऊ नको बाबा, कारण की भानुदास महाराज नाहीत आमच्याकडे परत आणायला सुद्धा. त्यानंतर परत एकदा ही घटना घडली. मग प्राणप्रतिष्ठा भानुदास महाराजांच्याच हस्ते त्या ठिकाणी झाली. आणि भानुदास महाराजांची जी समाधी आहे, माग माग तुला काय मागायचं ते माग. भानुदास महाराज म्हणले नको देवा काही नको. मग ह्याची मागवतो तुला विठोबा चरणी ठाव दे, मला फक्त चरणापाशी ठाव दे. म्हणून भानुदास महाराजांची समाधी पंढरपूर आहे. आपण दर्शनाला बारी मंडपातून जातो ना, गेल्यानंतर पहिले भानुदास महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं, मग पांडुरंगाचं दर्शन होतं. लक्षात घ्या. ही आषाढी कार्तिकी निर्माण करणारेच कोण आहेत. तर आमचे भानुदास महाराज. विठ्ठल आणि मग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जो कोणी करतो साधन काही असू द्या, पण साध्य मात्र पांडुरंगाचं दर्शन आहे. लक्षात. साधन निर्धारियाण नाही तुळशी माळगळा गोपी चंदन किळा राहुणी कळवळा वैष्णवांच्या ठिकाणी याच पांडुरंगाचं एकदा प्रेमाने भजन द्यावं सगळेजण. हरी जय जय हरी जय जय हरी Hare
खरंच मी आधी त्याच्यामुळे सांगितलं बरोबर कितीदा हृदय कळवा वैष्णव आणि हे सगळं कोणासाठी चाललंय तर त्यांना वर गेल्यानंतर आनंदच मिळावा यासाठी वैकुंठवासी कुंडदेव महाराजांसाठी बाकी कोणासाठी. अजून एक गोष्ट सांगायची धर्मशास्त्रानुसार आपल्या वडिलांनंतर त्यांच्या पश्चात त्यांना एखादी आवडणारी गोष्ट आपण सोडावी तिघांपैकी कुणी असं एक आपल्याकडे प्रकार आहे. तर माझं काय मत आहे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट सोडण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचं एखादं सांगून पण आपण जर स्वीकारलं आणि ते घेतलं सोडण्यापेक्षा धरणं महत्वाचं आहे.
त्यांना चहा आवडत होता, तुम्ही चहा सोडा बाबा वर्षभर. पण माझं असं या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही भूदेव आहात म्हणून विनंती करतो बरं का, की वेदमूर्ती सुरेश गुरुजी असतील, वेदमूर्ती मंगेश गुरुजी असतील, वेदमूर्ती आमचे दिनेश गुरुजी असतील, या तिघांपैकी कोणीही एक जण त्या ठिकाणी पुढे जाऊन हरिभक्तीपरायण व्हावं आणि त्यांनी त्यांची परंपरा पुढे कंटिन्यू चालू करावं अशी आमची विनंती. सगळ्यांकडून मी वकीलपत्र घेतलंय सगळ्यांचं बोलण्यासाठी, पण आमची विनंती की कुणीतरी आपल्यापैकी या ठिकाणी परंपरा आहेच आणि हा वारसा आपल्याला पुढे चालवत नाही त्याचं लक्षात घेतं बरं का. मला कल्पना आहे सांगलीला त्या ठिकाणी जे आहेत, पण त्या ठिकाणी अजूनही त्यात वेळात वेळ जोपर्यंत नोकरी तोपर्यंत, पण तरी सुद्धा त्यातही त्यात आपल्याला या ठिकाणी कोंडूदेव महाराजांचा असा हा 14व्याचा कार्यक्रम झाला. यानंतर प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, त्या सगळ्या पुण्यस्मरणामध्ये आपल्या तुमच्या तिघा जीव असेपर्यंत या ठिकाणी या पुण्यस्मरणानिमित्त काही ना काही त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे कीर्तन, म्हणून दरवर्षी का होईना कीर्तन पुण्यस्मरणानिमित्त ठेवावं, माझं ठेवावं असा काही आग्रह नाही करायचा. आधीच सांगतो, नाही तर बऱ्याच जणांचा गैरसमज होईल, अरे यांचंच पुढच्या वर्षीचं तिकीट फिक्स करायला लागेल. नको, आपल्याला तिकीट नको. आम्ही ना म्हणतो, मी सर्कशीत रिंग मास्टर व्हावं नाही, किंग मेकर होण्यापेक्षा कधी रिंग मास्टर झालेलं कधी चांगला. हा, रिंग मास्टर झालो म्हणून विधानसभेत 8 आमदार निवडून आणले आहे. आलं लक्षात. त्या पद्धतीने आपण हा वारसा अखंड पुढे चालत ठेवावा. त्याचं कारण हे की देवाला आवडणारा जो लाडका त्याचा भक्त आहे, त्याचा उपासक आहे, त्याचा नामधारक आहे, तो म्हणजे कोण? जो वरील सगळ्या टर्म्स अँड कंडिशन अप्लाय करतो, वरील सगळ्या नियम अटी या ठिकाणी मान्य करतो, जो नामधारक आहे, देवाला आवडणारा नाम, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि गोपीचंदनाचा टिळा आहे, ज्याच्या संदर्भात वैष्णवांच्या संबंधाने या ठिकाणी त्याला हृदयी कळवळा आहे, जो आषाढी कार्तिकीची वारी करतो, पंढरीची वारी करतो, पैठणची करतो, देहूची करतो, आळंदीची करतो, सगळ्या वारी करतो. आणि या सगळ्यामध्ये प्रामुख्याने शेवटनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, वरील सगळे नियम अटी जो पाळतो तो एका ऐसा जसानी. मी जनावरून तुम्हाला सांगतोय की हा असा नियम जो करत असेल तो देवा परम पूज्य. आता मला सांगा, या सगळ्यातून या ठिकाणी मतीचा अर्थ किंवा या सगळ्या कीर्तनाचा सारांश जर काढायचा ठरला तर काय निघतो? वैकुंठवासी. इथं स्वर्ग लिहिलंय बरं का, चुकीचं आहे ते. लिहायचं नाही. जो वारकरी संप्रदायातला असेल त्याच्या नावापुढं वैकुंठवासी लिहायचं. ज्यांनी फक्त कधीमध्ये देव केला त्याला कैलासवासी लिहायचं. आणि ज्यांनी आयुष्य सगळं ह्याच्यात आणि ह्याच्यातच घातलं त्याच्या पुढे काहीच घ्यायचं. एखादा म्हणाल, तुम्ही कसं सांगितलं ते कीर्तनकार होते, यांनी पुढे कीर्तनाची परंपरा सुरू ठेवावी. ते पण होते, त्यांनी त्यांची पुढे ठेवावी असं नसतं. चांगल्याचा चांगुलपणाच त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतो, वाईटाचा वाईटपणा काहीही कामाचा नसतो. तो तिथंच सोपला पाहिजे. लक्षात घ्या, जो असा नियम फॉलो करतो, पाळतो, तो देवाला अत्यंत पूजनीय आहे असं नाथ महाराज सांगतात. झालेली सेवा वैकुंठवासी कोंडूदेव महाराज यांच्या चरणी, नाथ महाराजांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या परंपरेने यांच्या सांगण्याचा पूर्व आपण नंतर तुमच्या पद्धतीने आपल्याला काही घालायला नाही. त्याच्यामुळं झालेली सेवा या दुःखातून सावरण्याची शक्ती समस्त या ठिकाणी कुटुंबियांना भगवंतांनी या ठिकाणी द्यावी. नाथ महाराजांचे आशीर्वाद या कुटुंबावर अखंड आशेच आहेत आणि ते वृद्धिंगत हो. म्हणून मला कीर्तनाला या ठिकाणी तुम्हाला काय इच्छा व्हावी की माझंच कीर्तन नाथांचं ठेवावं. आणि मी सुद्धा या ठिकाणी संध्याकाळी आज एरंडोल तालुक्यात कीर्तन जळगाव जिल्ह्यात, पण तरी सुद्धा ऍडजस्ट करून बरोबर आमच्या ऋषी महाराजांचा फोन आला आणि आमच्या गुरुदेवची आज्ञा झाल्यावर आम्हाला पुढे जाता येत नाही त्यांच्या शब्दाच्या. आणि हे तर माहीत पण नव्हतं, पण खऱ्या अर्थाने माझं सौभाग्य आज की मला विशाल गुरुजींचं दर्शन दासनवमीच्या दिवशी झालं, की खऱ्या अर्थाने मी माझं भाग्य समजतो. झालेली सेवा या ठिकाणी नाथ महाराजांच्या सकल समाजांच्या समर्पित करून
सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जनार्दन मारुती पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री पंढरीनाथ 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 दत्त जनार्दन श्री पंढरीनाथ 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 दत्त जनार्दन श्री पंढरीनाथ पंढरीनाथ दत्त जनार्दन श्री पंढरीनाथ भगवान की जय. ममली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व भावी भक्तांना विनंती आहे की प्रसाद घेतल्याशिवाय